श्रीराम समर्थ श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, करुणाष्टकातील 8वे करुणाष्टक आपण आज पाहणार आहोत। अर्थात समर्थांनी नानाविध प्रकारची जी करुणाष्टकं केली आहेत त्या करुणाष्टकांच्या स्थळांच्या बाबतीत आपण विचार केला आहे की स्थळ याचा अर्थ काही नाशिकमध्ये केली, काही भारत भ्रमणामध्ये केली, काही वेगवेगळ्या प्रवासाच्या मध्ये करुणाष्टकं झाली। त्या करुणाष्टकापैकी मागे आपण प्रत्यक्ष प्रभुराम दिसले, त्यांची भेटी झाली याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे। आज समर्थांनी त्यांच्या या करुणाष्टकामध्ये आपल्या गोत्रामधील असलेले जे ऋषी आहेत की ज्या गोत्रामध्ये समर्थांचा जन्म झाला असं जमदग्नी गोत्र, त्या जमदग्नी गोत्रामध्ये असलेले परशुराम भगवान हे आद्य आणि त्या आद्यांना समर्थांनी इथे वंदन केलेलं आहे आणि त्यांनाही प्रार्थना केली आहे। राम हा तर आहेच, पण परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार आहे। 7वा राम आणि 8वा भगवान कृष्ण, अशा प्रकारे आपण दशावतारांमध्ये या तिघांचं 6, 7 आणि 8 असं आपण नाव घेतो। त्या संदर्भातला अतिशय महत्वाचा असा हा दाखला या करुणाष्टकामध्ये समर्थ देतात आहे। काय समर्थ प्रार्थना करतात आहे ती ऐकूया। श्रीराम समर्थ श्रीराम महाकोप अग्नि ऋषी जामदग्नी समर्थातया जाणिजे सर्व सुज्ञी सदा सर्वदा घेतसे नाम तुझे वरिष्ठा स्वभावेची हे गोत्र माझे। समर्थांनी आपल्या गोत्राचा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे। समर्थ म्हणतात मी ज्या गोत्रात जन्माला आलो ते माझे आद्य ऋषी असे जमदग्नी ऋषी आहे। जमदग्नींचा अवतार आपणाला माहित आहे। त्या अवतारामध्ये मी जन्माला आलेलो आहे हे मी माझं भाग्य समजतोय। समर्था तया जाणीचे सर्व सुज्ञ माणसांना हे माहित आहे सदा सर्वदा घेतसे नाम तुझे, आणि तुझे मी अखंड नाम घेतो आहे। वरिष्ठा स्वभावेची हे गोत्र माझे। समर्थ पुढे सांगतात आहे वसे सागराचे तिरी सूत तुझा समाचार तो घेत नाहीच माझा तयाला बहुता परी शिकवावे स्वभावेची ओढेल ऐसे करावे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात आहे की वसे सागराची तिरी म्हणजे सागराच्या किनाऱ्यावर कोकण प्रांत आहे, चिपळूण आहे। त्या चिपळूणच्या जवळ सागराच्या जवळ भगवान परशुरामाचं वास्तव्य आहे आणि जमदग्नीचे पुत्र परशुराम म्हणजे तुझा हा पुत्र तिथे वास करतोय असं समर्थ म्हणतात। त्याला मी प्रार्थना केली, समाचार तो घेत नाहीच माझा काही समाचार घेत नाही, माझी काही प्रार्थना मान्य करत नाही। म्हणून मी भगवान परशुरामांना प्रार्थना करतो आहे तयाला बहुता परी शिकवावे हे परमेश्वरा, आणि मला त्याच्याकडे ओढून न्यावं, त्याचं चिंतन करण्यासाठी मला प्रवृत्त करा। स्वभावेची ओढेल ऐसे करावे। समर्थ पुढे भगवान परशुरामाचं महात्म्य वर्णन करताना म्हणतात आहे किती एक बहुत युद्ध केले, किती वेळ या ब्राह्मणा राज्य दिले, अकस्मात सामर्थ्य ते काय झाले,
युगासारिखे काय नेणू विझाले. समर्थ म्हणतात आहे की मला काही नको आहे. सगळ्या संतांनी सगळ्या ऋषींनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाहीये. वैयक्तिक स्वार्थ या संतांचा कुठेही नव्हता. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे या पृथ्वीवर दैत्यांचं राज्य होतं. त्यावेळेस देवांनी अवतार घेतले आणि या सगळ्या दैत्यांचा नाश करून सज्जनांचं राज्य निर्माण केलं. त्याप्रमाणे तू युद्ध केलेले आहेत हे परशुरामा. इथे सगळी संपूर्ण पृथ्वी 21 वेळा तू निक्षत्रिय केलेली आहे. समर्थ इथे उल्लेख करतात आहे किती एक मागे बहुयुद्ध केले. अनेकदा तू युद्ध केले आणि काय केलं युद्ध करून? किती वेळ या ब्राह्मणा राज्य दिले. अनेक क्षत्रिय राजांचा निस्वात केला भगवान परशुरामांनी आणि त्या ठिकाणी सज्जनांचं सत्प्रवृत्तींचं असं राज्य निर्माण केलं. असं समर्थ भगवान परशुरामाबद्दल बोलतात. आता तुझं ते सामर्थ्य कुठे गेलं ते मला मूळ सामर्थ्य तुझं मला दाखव असं समर्थ म्हणतात आहे. समर्था अकस्मात सामर्थ्य ते काय झाले युगासारखे काय नेणू. जसं जग नष्ट होते कालांतरानंतर सगळं परिवर्तन होते तसं तुझ्याही शक्तीमध्ये काही परिवर्तन झाला की काय असं मला शंका येते आहे. म्हणून हे परशुरामा मला तुझं ते मूळ सामर्थ्य दाखव. सज्जनांचं रक्षण मला दाखव. तू हातामध्ये परशु घेतला आहे म्हणून तुला परशुराम म्हटलेलं आहे आणि तू आपल्या या संपूर्ण पृथ्वीचं तू तारण केलेलं आहे. इथे एक बारीकशी गोष्ट सांगावीशी वाटते, उल्लेख करावा वाटतो म्हणून सांगतो. परशुराम भगवंतांनी सगळ्या क्षत्रियांचा नाश केला तो 21 वेळा आणि तो पृथ्वीवर नाश केला असं म्हटलं जाते. याचा अर्थ पृथ्वीवर आता क्षत्रिय उरले की नाही हा प्रश्न कधी कधी काही लोकांना पडतो. त्यामध्ये एक प्रश्न आहे साधा विचार करण्यासारखे. भगवान परशुरामाने फक्त ज्या राज्यावर क्षत्रिय बसलेला आहे आणि तो दुष्ट आहे असं पाहिल्यानंतर त्याचा निस्वात भगवान परशुरामांनी केला आहे. त्यामध्ये बालकांना, वृद्धांना, इतर बालक सामान्य जनतेला कुठेही परशुराम भगवंताचा त्रास नव्हता. भगवान परशुरामाने जे दुष्टांचं राज्य होतं ते खालसा केलं आणि जे लोक सज्जन बनले, जे परशुरामाच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले त्यांना त्यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे राज्य करण्यासाठी भाग पाडले. नाहीतर भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्याच्यावर दशरथ राज्य होतेच, त्याच्यावर अनेक राजे होते. मग तेव्हा परशुराम होते, मग तरी सुद्धा दशरथ राज्य होते की नाही. याचा अर्थ असा की जे सज्जन राज्य होते, जे रामराज्याप्रमाणे राज्य करणारे होते, त्या सगळ्यांचं रक्षण भगवान परशुरामांनी केलेलं आहे. अशा प्रकारे समर्थ इथे म्हणतात आहे चिरंजीव आहेसी ऐसे वदंती समर्था तुझे चित्त काठिण्य किती. तुझे नामधारी तुला हे कळेना कृपाळूपणे चित्त कैसे वळेना. तू माझ्याकडे लक्ष दे. तू चिरंजीव आहे असं मी ऐकलंय, कारण एकूण 7 चिरंजीव आहे. त्या 7 चिरंजीवांमध्ये जगीदास दोन्ही चिरंजीव केलेले आहेत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्याच्यामध्ये हनुमंताचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये विभीषणाचा उल्लेख आहे. म्हणून 7 चिरंजीवांमध्ये बलिराजा, व्यास, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, हनुमंत आणि विभीषण अशा प्रकारे 7 चिरंजीवाचं नाव आपण घेतो. म्हणून समर्थ म्हणतात की तू चिरंजीव आहेस. परशुरामा तू चिरंजीव आहे. चिरंजीव आहेसी ऐसे वदंती समर्था तुझे चित्त काठिण्य किती. तुझं इतकं कठोर हृदय कसं काय झालं सांग. तुझे नामधारी म्हणजे तुझं सदैव अखंड भगवंताचं नाम घेणारे सगळे लोक, त्यांना तू आकळत का नाही. त्या लोकांना तू प्रसन्न का होत नाही, त्या भक्तांना तू का पावत नाही. तुझं जे कृपाळूपण आहे तुझं ते कायम ठेव. मला भीती वाटते आहे की तुझं नाम धारण करणारे आहे ते त्यांचा विश्वास तुझ्यावरचा उठण्याच्या अगोदर तू त्यांना प्रसन्न हो. आणि हे संपूर्ण जे राज्य आहे ते निष्कंटक करून टाक. समर्थ ज्या काळात होते तो काळ यवनांचा होता, म्लेच्छांचा होता.
समर्थांनी कितीतरी ठिकाणी उल्लेख केलाय, म्लेंच दुर्जन उदंड बहुता पिसाचे माजले मंड, या कारणे अखंड सावधान असावे. ते तो समर्थांचा संदेश आजही आमच्या कामाचा आहे. अखंड सावधानता ही भारतवर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. जो दुश्चित आहे तोच धोक्यामध्ये आहे. म्हणून समर्थ इथे उल्लेख करतात आहे की हे परशुरामा, तू आता तुझं मूळ सामर्थ्य दाखव आणि या सगळ्या सज्जनांचं रक्षण कर, असं समर्थ परशुराम भगवंताला प्रार्थना करतात आहे. पुढे अजून समर्थ म्हणतात आहे, नको रे उदासीन घे वाक्य मानी, समर्था असावे बहु स्वाभिमानी, करावी दीनानाथ घे सत्य वाचा, तुझा चिंतितो दास मी राघवाचा. अशा प्रकारे मी राघवाचा दास आहे, मी रामाचा दास आहे आणि माझ्या रामाच्या दासाची तू कधीही उपेक्षा करू नको अशी मी प्रार्थना करतो. तुझं नाव दीनानाथ आहे, तू दीनांचं कैवार करणार आहे, दीनांचं रक्षण करणार आहे. म्हणून तुझं जे वचन आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे, समर्थांनी ही व्यक्तिगत प्रार्थना केली नाहीये. संबंध भारतवर्षामध्ये सगळ्या सज्जन लोकांना निर्भयता प्राप्त व्हावी, सगळ्यांना आनंद मिळावा, सगळं राज्य सुखाचं व्हावं, रामाचं राज्य निर्माण व्हावं, असा कोणता राजा तू निर्माण कर आणि त्या रामाच्या त्या राज्याप्रमाणे असं जर राज्य करण्यात आलं तर हे सगळे लोक सुखी होतील. आणि खरंच समर्थांची जी प्रार्थना त्या भगवान परशुरामाने पूर्ण केली असावी, त्या प्रभू रामचंद्रांनी पूर्ण केली असावी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असे महान राज्य आपल्या पृथ्वी तलावर जन्माला आले आणि आपल्या सगळ्यांचं त्यांनी रक्षण केलं. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची करुणाष्टकाच्या 8व्या करुणाष्टकाची निरूपण सेवा संपन्न करतो. द गोल्डन इंक या YouTube चॅनलवर आपण येऊन आपण सगळे अखंड ऐकू शकाल, याचं आपण श्रवण करावं आणि ही उपासना आपण अखंड ठेवावी. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वै घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता श्रीराम श्रीराम.